नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज फक्त एक साईडचं माप काढून कुठलंही गणित न करता आपण ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आणि ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते एकदम सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला सांगणार आहे। काय होतं, गणित करताना प्रॉब्लेम येतात, म्हणून कुठलंही गणित न करता फक्त एका साईडचं माप घेऊन मी तुम्हाला इथं कटोरी ब्लाऊजचं कटिंग असं परफेक्ट दाखवणार आहे। तर त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तर बघा, इथं आपण अगोदर डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे तर सर्वात अगोदर ब्लाऊजची उंची टाकायची असते आपल्याला। उंची जी आहे ती तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्या आणि साईजनुसार आपल्याला इथं छातीचं माप टाकायचं आहे। तर सर्वात अगोदर बघूयात आता आपण उंची घ्यायची आहे। उंची घेतल्याच्या नंतर आपण साईज बघूया। उंची नेहमी पाठीमागच्या साईडनी घ्यायची आहे। तर सर्वात अगोदर बघूयात आपण आता उंची जी आहे ती आपली किती आहे। तर ब्लाऊजची तयार उंची जी आहे ती आपली 12.5 इंच आहे, बरोबर। आता गणित कुठलंही न करता माप कसं काढायचं, तर उंची किती आलेली आहे आपली, बरोबर 12.5 इंच। आपल्याला इतकं तरी करता येतं सहज नक्कीच, तर 12.5 इंच आलेलं आहे। तर बरोबर आता आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे, त्यावरती बरोबर असं 12.5 इंच टाकून घ्यायचं आहे। असं इथं मार्किंग करायचं आहे 12.5 वरती। आणि उंचीमध्ये आपण 1 इंच मिक्स करत असो, त्यामध्ये खालच्या बाजूला परत इथं 12.5 घेतलंय तिथंच 1 इंच घ्यायचं आहे, म्हणजे हे आपलं उंचीमधलं मिक्स झालेलं आहे। तर इकडच्या साईडला आता 12 आणि 1 12.5 आणि 1 हे 13.5 अंतर झालेलं आहे आपलं। तर आता आपण इथंही 13.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, हे आपण मार्किंगने जोडून घेऊया। जो उरलेला पेपर आहे तो आपण कट करू आणि बाकीचे मापे टाकून घेऊयात। आता आपण साईज बघायची आहे। तर साईज कशी बघायची, तर बघा, कुठलंही गणित न करता पूर्ण ब्लाऊजची साईज किती आहे त्याचा 4था भाग करायचा। त्यामुळं काय होतं, नकोच ते माप काढायलाच नको वाटतं आपल्याला, साईज कशी करायची हे लक्षात येत नाही। म्हणून आता कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, फक्त एकच साईजचं माप घ्यायचं आहे तुम्हाला। इथून इथपर्यंत बघायचं आहे, जे हुकाचं घर आहे वरपासून आपल्याला तिथून इथपर्यंत फक्त बघायचं आहे आपल्याला किती आहे आपलं अंतर। जितकं असेल त्यामध्ये मार्जिन 1.5 इंच मिक्स करायचं। कुठलाही ब्लाऊज असू द्या, 28 पासून ते 50 साईजपर्यंत, ते कमी जास्त असेल तरी इथून इथपर्यंत किती अंतर आहे ते बघायचं, त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन मिक्स करायचं। पूर्ण किती साईजचा ब्लाऊज आहे, परत त्याच्यानंतर त्याचा 4था भाग करायचा। ते करत बसताना आपल्याला लक्षातही येत नाही, वेळही जातो, कन्फ्यूज होतं, म्हणून आपण फक्त एवढंच बघायचं आणि मग मापाला सुरुवात करायची आहे। तर हे बघूयात आता आपण किती आहे आपलं, आणि हा ब्लाऊज ओढून घ्यायचा आहे। तर बघा, हे जे अंतर आहे ते आपलं 7.25 इंच येत आहे, पण हा काठपदराचा ब्लाऊज आहे, फोल्डिंग झालेला आहे आत म्हणून कडक आहे, त्यामुळे आपण हे जे अंतर आहे ते आपलं 7.5 येत आहे। 7.5ला 1 लाईन कमी येत आहे, तर बरोबर आपण 7.5 इंचच घ्यायचं आहे, म्हणजे 1-2 लाईन कमी जास्त झाली तरी काही फरक पडत नाही। हा काठपदराचा ब्लाऊज आहे त्यामुळे व्यवस्थित असा कडक झालेला आहे, त्यामुळे आपण इथे आपले अंतर किती आलेलं आहे 7.5। तुम्ही कुठलाही ब्लाऊज असू दे, तुम्ही इथून काकेपर्यंत घ्यायचं आहे, तर जेवढं अंतर येईल तेवढं तुम्ही घ्या, त्यामध्ये 1.5 इंच मिक्स करा, मग आपलं अंतर इथं आलेलं आहे 7.5 इंच अंतर आलेलं आहे आपलं। तर बघा, 7.5 इंच अंतर आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे, बरोबर। आता आपण कुठलंच गणित केलं नाही, माप काढलेलं आहे फक्त आपलं छातीचं साईडचं 7.5 आलंय, त्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं। आता आपल्याला 1.5 इंच तर कळतं, 1 इंच हे 1.5 इंच, तर इथं आपण 1.5 इंच मिक्स केलेलं आहे, तर बरोबर। तर आता आपण काय करायचं आहे, हे आपला 30 साईजचा ब्लाऊज तयार करणार आहोत आपण। आता 30 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपण इथं 2.25 इंच गळारुंदी घ्यायची आहे, बरोबर। 2.25 इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि आपल्याला 3 इंच शोल्डर घ्यायचं आहे। ज्या ठिकाणी 2.25 इंच गळारुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी समोरचा गळा आपल्याला ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचा आहे, किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रत्येक ब्लाऊजचा गळा असू शकतो। इथं आपण 5.25 इंच गळा घेणार आहोत, म्हणजे समोरच्या गळ्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करत असतो। 5.25 इंच घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर आता आपण इथंच असं ब्लाऊजला समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे, असा व्यवस्थित असा आपला हा समोरचा गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला
आता मुंडा घ्यायचा आहे, 30 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपण इथं 5.5 इंच मुंडा घेणार आहोत. म्हणजे ब्लाऊजचा तयार मुंडा 5 इंच आहे, इथं आपण 5.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तर तुम्हाला कोणत्या साईजला शोल्डर, गळा रुंदी, मुंडा किती घ्यायचा तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती कटोरी ब्लाऊजचा चार्ट हा व्हिडिओ अपलोड आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला शोल्डर, मुंडा, गळा रुंदी किती घ्यायचं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि भाई कटिंगचा चार्टही आहे, तोही तुम्ही तिथं बघू शकता. दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर बघा आता आपण मुंडा घेतलेला आहे, इथं 3 आहे तर इथंही 3 आहे का बघून आपण मग मार्किंग करायचं. इथं कमी जास्त झालं तर ब्लाऊज इथं आपला व्यवस्थित येत नाही, बिघडू शकतो. त्याच्यानंतर आता आपल्याला इकडच्या साईडला आता काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. आपण खाली जसं मार्किंग केलं आपल्याला सरळ रेष ओढण्यासाठी, तसंच इथंही आपल्याला मार्किंग करायचं आहे. म्हणजे 7.5 आलेला आपला छातीचा चौथा भाग. म्हणजे एक साईडचं माप काढलं आपण, किती आलेलं, 7.5 आलेलं. आणि त्यामध्ये मार्जिन मिक्स केलेलं आपलं 1.5 इंच. हे पट्टीनं जोडायचं आहे. आणि हे बघा आपण खाली मार्किंग केलेलं म्हणजे ते आपल्याला आता सरळ असं जोडता येतं. म्हणजे आपलं खालच्या कमरेचंही माप चुकणार नाही, बरोबर असं आपलं माप येईल. हे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे आणि हा आपला छातीचा चौथा भाग आहे. आता आपण मुंड्याचं माप टाकूया. मुंड्याचं माप टाकताना अगोदर 1.5 इंचावरती मार्किंग करायची आणि त्याच्यानंतर 1 इंचावरती मार्किंग करायची. आणि मुंड्याला आकार देताना, पहिल्या मुंड्याला, बाहेरच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे. आणि दुसऱ्या मुंड्याला आकार देताना हे 1.5 इंच मार्जिन आहे, इथपासून सुरू करून अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही एकदम गोल आकार आलेला आहे आपला मुंड्याचा. गोल आकारमध्ये मुंडा तयार केलेला आहे आपण. आता मुंड्याचा आकार झालेला आहे. तर आता आपण बघा आपलं कटोरीचं मार्किंग करायचं आहे. कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला काय करायचं आहे, तर बघा हे जे छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन आहे याचा मध्य काढायचा आहे. जितकं असेल तुमचं ते तितकं. तर बघा ह्याचा असा मध्य काढायचा आहे. गणित करण्याची गरज नाही, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण इथं गणित करत नाही आहे. म्हणजे डबल फोल्ड टेप केला ना तर आपलं माप बरोबर येतं. हे अशा पद्धतीने करायचं आहे. त्याच्या अगोदर आपण क्रॉसपट्टी काढून घेऊया. क्रॉसपट्टी म्हणजेच योगपट्टी, कोण योगपट्टी म्हणतं, कोण क्रॉसपट्टी म्हणतं. तर 30 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळं आपण हुकलूक पट्टीकडे 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर इथंही आपण 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. हे बघा असं. आणि हे झाल्याच्या नंतर आपण क्रॉसपट्टीला आता आकार द्यायचा आहे. क्रॉसपट्टीला आकार देताना आपल्याला हे आपण वरती अगोदर मार्किंग केलेलं 3 इंच सोडलेलं आहे, तर इथून आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची आहे. आणि कर्वमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं असा थोडं मार्किंगच्या वरती 1/2 इंच गेलं तरीही चालतं. म्हणजे आपली क्रॉसपट्टी जी आहे ती व्यवस्थित येते. म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्या. तर ही आपली क्रॉसपट्टी तयार आहे. क्रॉसपट्टी ही तयार आहे. आता आपण छातीचा मध्य काढून घ्यायचा आहे. हे आपलं किती आहे, 9.5 इंच आहे आपलं बरोबर. ह्याचा मध्य काढायचं. जितकं अंतर येईल, तुमचं अंतर किती आहे बघायचं नाही, जेवढं अंतर येईल तेवढ्याचा तुम्हाला मध्य काढून घ्यायचा आहे. आणि असा डबल फोल्ड टेप करायचा आणि जेवढ्यावरती येईल तेवढ्यावरती मार्किंग करायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुमचा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, तुम्हाला हे सहज कट करता येणार आहे. म्हणजे जितकं अंतर येईल त्याचा मध्य काढायचा आणि आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं समोरच्या गळ्याच्या तिथं 1 इंचावरती मार्किंग करा. त्याच्यानंतर आपल्याला हा आपला 1 इंचाचा मुंडा आहे, तिथून खाली 2.5 इंचावरती एक मार्किंग करा. आणि बघा आपल्याला कटोरीला आकार देण्यासाठी आपल्याला हे बघा हे पॉईंट आहे ते हे असं जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपली ही कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता कटोरी आपली अशी एकदम व्यवस्थित अशी तयार झालेली आहे.
तर बघा अशा पद्धतीने आपण मार्किंग केलेलं आहे. तर कसं मार्किंग केलं मी तुम्हाला एक वेळ समजावून सांगते, म्हणजे कटिंग करायच्या अगोदर तुमच्या लक्षात आलेलं येईल. अगोदर आपण ज्या साईडला बसतो त्या साईडला ही उंची टाकली आपण ब्लाऊजची उंची टाकली, उंचीमध्ये 1 इंच मिक्स केलं. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, उंचीमध्ये 1 इंच मिक्स केल्यानंतर आपण छाती आपल्या काय केलेला आहे, छातीचा चौथा भाग जितका येईल एक साईडचा तो मापून टाकलेला आहे खालच्या साईडला. त्याच्यानंतर आपण साईजनुसार गळा रुंदी शोल्डर घेतलेला आहे, समोरचा गळा घेतला, मुंडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, मुंड्याचे आकार दिलेले आहेत. पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा, समोरचा 1 इंचाचा. त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन टाकून ही मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, क्रॉसपट्टी काढलेली आहे. क्रॉसपट्टी इथं आपण 3 आणि इकडे 2.5 इंचाची घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन जे घेतलेलं होतं, म्हणजे छातीचा चौथा भाग आपला 7.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, 7.5, 8 आणि 9 इंच. 9 इंचाचा आपण मध्ये काढलेला आहे. 9 इंचाचा मध्ये काढलेला आहे. तर इथं तुम्ही मध्यावरती मार्किंग केलेलं आहे आणि हे जे आहे ते आपण असं गोलमध्ये जोडलेलं आहे. समोरच्या गळ्यापासून 1 इंच घेतलं. 1 इंचाचा मुंडा जो आहे इथून आपण 2.5 इंच घेतलं आणि ही कटोरीला अशा पद्धतीनं गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर बघा व्यवस्थित असं आपलं हे मार्किंग झालेलं आहे. आता आपण हे मार्किंग केलेलं आहे, हे आपण आता कट करायचं आहे. कट करताना आपण इकडच्या साईडनी कट करूयात. आता बघू शकता हे मुंडेचा आकार आपला किती एकदम गोल आलेला आहे. आता बघा आपण हे काय करायचं आहे, जे गळारुंदी आहे ते आपल्याला असं कट मारून घ्यायचं आहे. कट मारून घेतल्याच्या नंतर आपण हे गळा इथं समोरचा आहे तिथपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचं आहे गळारुंदीपासून. आणि दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे आहेत आपल्याला. दोन्ही भाग सेपरेट केल्याच्या नंतर पाठीमागचा भाग आपण साईडला ठेवू आणि हे कटिंग करूयात. आता सर्वात अगोदर मुंड्याचा आकार कट करायला विसरायचं नाही, नाहीतर मुंड्यामध्ये खूप सारा घोळ पडतो. म्हणून बघू शकता हे कटिंग किती छान आलेलं आहे. तुम्हाला जर कटिंग करताना प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या कामी येईल. व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे. आता आपण पाठीमागचा भाग बघूया. पाठीमागचा भाग बघताना आता आपण थोडासाच पाठीमागचा गळा घेतलेला आहे. तुमचा जेवढा मापाचा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं घेऊ शकता. तुम्ही 8.5 इंच घेणार आहे. पाठीमागचा गळा 8.5 इंचावरती मार्किंग करायचं. इथं आपण गळारुंदीला ऑलरेडी इथपर्यंत कट दिलेला आहे. जितकं असेल तुमचं तितकं घ्या आणि अशा पद्धतीने गोलाकार देऊन कट करून घ्या, म्हणजे पाठीमागचा हे आपला भाग तयार झालेला आहे. पाठीमागच्याही भागाचं आपलं एकदम छान असं कटिंग झालेलं आहे. आता आपण बाईचं कटिंग बघूया. तर आता आपण बिगर अस्तरच्या बाईसाठी कटिंग करूयात. म्हणजे बिगर अस्तरची बाई कटिंग करायची आणि आपल्याला जर अस्तरसाठी ब्लाऊज वापरायचा असेल तर त्यावेळेस आपण 1 इंच फोल्ड करायचं आणि बिगर अस्तरसाठी आणि अस्तरसाठी ती बाई वापरू शकतो. म्हणून आपण इथं बाईची उंची आपण 5 इंच घेणार आहोत. 1.5 इंच मार्जिन मिक्स करायचं आहे. तर सर्वात अगोदर बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर इकडल्या साईडला 1/2 इंच मार्जिन मिक्स करा आणि अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच मार्जिन मिक्स करा आणि बिगर अस्तरचा असेल तर 1/2 इंच. इथं आपण बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी करूयात. म्हणजे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आणि बाईची उंची तयार उंची किती आहे बाईची तर 5 इंच ही टाकायची. त्याच्यानंतर आता आपल्याला किती साईजचा ब्लाऊज आहे तर बाहेर रुंदी किती घ्यायची तर
छातीचा चौथा भाग जो आहे तो बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे. तर आपल्या ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग 7.5 इंच आलेला आहे, म्हणजे आपला ब्लाऊज ती साईज आहे. कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, तर जितकं तुमचं छातीचा चौथा भाग आलेला आहे तितकाच तुम्ही बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे, म्हणजे 7.5 इंच घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणी, मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं इथं कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे. तर बघा कसा वाटला हा व्हिडिओ सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चॅनलवरचे बाकीचेही व्हिडिओ बघा. खूप छान आणि सोप्या पद्धतीत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती सांगत असते. तर बघा आता आपले 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे, बाहीची उंची घेतलेली आहे. तर कॅप हाईट किती घ्यायची, तर उंचीनुसार घ्यायची असते. बाहीच्या उंचीनुसार 5 इंचची बाही आहे म्हणून इथं आपण 2.5 इंच कॅप हाईट घेतलेला आहे. ज्या ठिकाणी 2.5 इंच घेतलं आहे तिथं खाली 1.5 इंच घ्यायचं. इथंही आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आणि ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचला आपल्याला पहिला आकार दिल्यानंतर दुसरा आपण आकार आपल्याला असं देऊन घ्यायचा आहे. हे असे व्यवस्थित आकार आले ना तर आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित येतो. अशा पद्धतीनं दोन्हीही आकार देऊन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर आपला 5.25 इंच आहे. तुमच्या ब्लाऊजचा जेवढा दंडघेर असेल तेवढा घ्या. त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन मिक्स करा आणि हे बघा हे आपलं झालेलं आहे. आता कटिंग करताना आपण अगोदर आपण बाहीला जो बाहेरच्या बाजूने आकार दिलेला तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर जो दुसरा आकार दिलेला आहे तो कट करायचा. दुसरा आकार जो दिलेला आहे तो आपण आता जो कट करत आहोत ती ब्लाऊजच्या समोरच्या बाजूला आपण जोडत असतो. ती आपली ब्लाऊजची समोरील बाजू आहे. तुम्ही बघू शकता बाहीचा आकार हे आपला एकदम व्यवस्थित असा आलेला आहे. अशा पद्धतीने बाही कटिंग केली तर आपल्या बाहीमध्ये चुना पडणार नाही, फुगा येणार नाही, कमी पडणार नाही, जास्ती होणार नाही. 1-1 इंच अर्धा इंच जास्तच होते, अर्धा इंच पण कमी पडत नाही. परफेक्ट असं हे माप आहे. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा. बाहीतही झालेलं आहे आता आपलं. तर अशा पद्धतीनं बघा मी तुम्हाला इथं आपल्या ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे. तर आता आपण कटोरी वाढवायची आहे आपली. तर बघा आता आपण ही कटोरी वाढवायची आहे. कटोरी वाढवताना अगोदर आपण आपली कटोरी आहे ती जशी मार्किंग करायची आहे. मार्किंग करताना कपडा किती पाहिजे, पेपर किती पाहिजे, खालच्या साईडला आपल्याला 2-2.5 इंच तर पाहिजे इकडं आणि अशा पद्धतीने कपडा पेपर पाहिजे आपल्याला, म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपल्याला वाढवता येतं. तर बघा मध्यभागी पेपराच्या ठेवून आपल्याला जशाच तसं हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. जसा आपण एक पट्टीला आकार दिलता त्यामुळं आपली इथं क्रॉस पट्टीला आपल्या कटोरीला आपल्या व्यवस्थित आकार आलेला आहे. जसा आहे तसं आपण इथं मार्किंग करायचं आहे. हे आपलं मार्किंग पूर्ण झालेलं आहे. कटोरी जी आहे ती साईडला ठेवायची. आपण आता माप टाकायचं आहे. माप टाकताना आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचा मध्ये काढायचा आहे. 5 इंच आलेला आहे आपलं. हे जितकं येईल तितकं त्याचा मध्ये काढायचा. 30 साईजची कटोरी आहे. 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. ज्या ठिकाणी 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथं आपण खाली 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. इकडच्या साईडला आपण 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे, कारण आपली 30 साईजची कटोरी आहे त्यामुळे 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीनं. आणि कटोरी कुठल्या साईजला कशी वाढवायची तोही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे. त्याची लिंक मी तुम्हाला इथं देणार आहे. इकडे 1 इंच, इकडे 1 इंच वाढवलं
1 इंच वाढवलेलं अंतर हे क्रॉसमध्ये असं मार्किंग केलेलं आहे आपण. आता बघा इथं आपल्याला किती घ्यायचं आहे. इथं आपल्याला बिलकुल अंतर घ्यायचं नाही, कारण इथं जर अंतर घेतलं तर आपली कटोरी वाढू शकते. म्हणून ह्या 1 इंचापर्यंत इथून असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इकडच्या साईडला फक्त पाव इंच वाढवत आपल्याला इथपर्यंत हे 1 इंचाचं जे अंतर आहे आपण तिथपर्यंत असं गोलमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपली ही कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. कोणत्याही साईजचं ब्लाऊज कट करायचा अशा पद्धतीनं आपण जास्त गणितही केले नाही, फक्त मापे घेतलेले आहेत आणि जे मार्जिन असतं त्यामध्ये ते मिक्स केलेलं आहे. तर बघा तुम्हाला कटोरी काय होतं, एखाद्या वेळेस ब्लाऊज व्यवस्थित येतो पण 1.5 इंच कटोरी वाढवली ना तर साईजनुसार मोठी होते कटोरी. म्हणून इथं मी तुम्हाला जशी पाहिजे आपल्याला साईजनुसार तशी कटोरी वाढवून दाखवलेली आहे. तर इथं बघा आपण असं हे एकमेकावरती टोक ठेवायचं आहे. आपली कटोरी तयार आहे. कटोरी एकमेकावर ठेवायची अशी. खालचा जो टोक्स आहे तो 1.5 इंचाचा, वरती 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. आणि असं बघू शकता किती छान कटोरी वाढवून तयार झालेली आहे आपली. अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज कट करायचा आहे, 30 साईजचा म्हणून नाही, कोणत्याही साईजचा ब्लाऊज तुम्ही सहज कट करू शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे. तर बघा, भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला दुसरी कुठली कटिंग हवी असेल तर तेही नक्की सांगा. धन्यवाद.